श्री स्वामी समर्थ. ऐका ना, काळ्या मसाल्याची ना डुबुक वड्याची भाजी जी मटणालाही तोड देईन इतकी भारी लागते. खूप मस्त रश्श्याची भाजी, एकदम इझी आहे, सोपी, एकदम करायला पण सोपी आणि खायला पण अप्रतिम. आमच्या गावाकडनं आता भातासोबत किंवा याच्यासोबत कशासोबत, अजून भाकरीसोबत, पोळीसोबत कशासोबतही आपण खाऊ शकतो. आणि काही भाजी नसली त्याच्यासाठी आपण ऑप्शन म्हणून करू शकतो. खूप भारी लागते, नक्की ट्राय करा. खूप सोपी आहे. चला अगोदर काय काय सामान घेतलं ते बघूया. मी इकडं अर्धी वाटी चणा हे घेतलं, बेसन पीठ घेतलं, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी भरून हिरव्या मिरच्या, चणा डाळ अर्धी वाटी, कच्चं कांदा कापून घेतला आहे, फूल घेतलं आहे, धने घेतलेत, खोबरं घेतलं आहे, अंबारी मसाला घेतला आहे, लाल तिखट घेतलं 1 चमचा, 2 चमचा तीळ घेतलेत, आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली, 2-3 लवंगा घेतल्यात आणि 2-3 मिरे त्यातच टाकून घेतलेत, थोडेसे जिरे घेतले आणि थोडीशी हळद आणि तेल आणि मीठ. आता चला अगोदर काय काय सगळा मसाला आपण बघूया आता कसा केला आहे. तर आता कांदा घेतला आहे मी, कच्चा कांदा कापून तो कढईत थोडंसं तेल टाकून परतायला टाकला आहे, त्यामध्येच खोबरं टाकलं आहे आणि याला ना चांगला लाल कलर येऊस्तर, खरपूस कलर येऊस्तर भाजून घ्यायचा. म्हणजे रंग आला ना की भाजीलाही रंग छान येतो आणि कांद्याचा वासही निघून जातो आहे. बघा मस्त कांदा आता आपला मस्त खरपूस भाजला, एकदम खरपूस भाजून द्यायचा म्हणजे कलर छान येतो कांद्या भाजीला. हे बघा आता आपण एका प्लेटीत काढून घेऊया. आता त्याच उरलेल्या तेलामध्ये ना आपण पुढचं एक डाळ घालून घेऊया, चणा डाळ अर्धी वाटी. आता तुम्हाला जितकं करायची का भाजी त्याप्रमाणे तुम्ही अंदाज घेऊ शकता. आता मला थोडीशी करायची होती म्हणून मी थोडासा घेतला आहे, अर्धी वाटी घेतली. त्याला पण आता चांगला कलर येऊस्तर, एकदम लाल खरपूस कलर येऊस्तर भाजून घ्यायचे. सगळेच मसाले ना खरपूस कलर येऊस्तर भाजून घ्यायचे, म्हणजे काय होतं कलर छान येतो भाजीला. हे बघा मस्त आता छान कलर आला, जळाली पण नाही आणि छान डार्क कलर आला. ही काढून घ्यायची, त्याच प्लेटीत काढून घ्यायची. आता फूल टाकले मी, त्यातच धणे टाकायचे आणि त्यातच लवंगा आणि मिरे पण टाकून घ्यायची. आता ते पण नाही का ना, ते लवकर भाजून घ्यायचे कारण ही लवकर भाजतं. ऑलरेडीच कढई खूप तापलेली, त्यामुळे 1च मिनिटामध्ये लगेच भाजून जातं. ते फक्त हलवत राहायचं म्हणजे जळणार नाही, सगळीकडून भाजल्या जाईल असं भाजून घ्यायचं. हे बघा मस्त झालं आहे, आता झालं लगेच काढून घ्यायचं ते. एकदम सोपे. आता त्याच कढईमध्ये ना हिरव्या मिरच्या घालायच्या, थोडंसं तेल हे करून, आणि थोडेसे ते तीळ होते का ते 2 चमचे तीळ आपण ना ते पण टाकून घ्यायचे. तीळ आणि हिरवी मिरची ना अगदी 1 मिनिटभर परतायची, थोडीशी असं भाजलीसारखी करायची. तीळ उडायला लागले की समजायचे की आपलं भाजलं म्हणून. हे बघा मस्त भाजले. आता तीळ उडायला सुरुवात झाली आपली, लगेच काढून घ्यायचं. आता याला जास्त वेळ भाजत बसायचं नाही, याचा फक्त कच्चापणा जाईल एवढंच भाजायचं. आता हे सगळं तिखट आहे का, हे सगळं मसाले आहेत का, ते एकाच जारमध्ये काय करायचं काढून घ्यायचे मिक्सरच्या आणि एकत्रच वाटायचे. तर हे सगळे एकत्र करून ना यात ना पाणी घालून आता याचं पेस्ट होईल याप्रमाणे पाणी घालायचं. एकदम बारीकशी पेस्ट, जी मेहंदीसारखी पेस्ट म्हणतो आम्ही, ती काढून घ्यायची. हे बघा एकदम बारीक करून एक जीव झाली पाहिजे, इतकी बिलकुल गरे नाही राहिले पाहिजे, अशी झाली पाहिजे. बघा मस्त झाली. आता एकीकडे कढई ठेवायची, त्यामध्ये मी काय केलं आहे 3 चमचे 3 उबळ्या तेल घातलं आहे. आता तेलाचं प्रमाण तुम्ही जास्त कमी करू शकता. थोडेसे जिरे आहेत का ते पण घालून घेतलेत. आता जिरे थोडे तडतडून द्यायचे, त्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची. आता या कोथिंबीरीने यांना ना ह्या आलं लसणच्या पेस्टला थोडंसं लालसर होऊसपर्यंत हे करायचं. आता अंबारीचा मसाला घालायचा आणि अर्धी चम्मचभर म्हणजे कलर येईपर्यंत हळद घालायची. आता याला चांगलं परतून घ्यायचं 1 मिनिटभर. आता आपण जो काळा मसाला वाटला होता का सगळा, तो सगळा याच्यात मिक्स करून घ्यायचा. आता मिक्स करून घेतला ना, आता अगदी 2 ते 3 मिनटं चांगलं हलवून घ्यायचं याला, कारण की ना सगळं हे झालं पाहिजे, सगळं ह्या तेल पेलं पाहिजे मसाला आणि मसाल्याचा थोडासा कलरही बदलला पाहिजे, एवढं परतून घ्यायचं आपल्याला म्हणजे तरी येते. बघा आता आपलं तेल पेवून घेतलं आणि मसाल्याचा कलरही बदलला. आता 1 मिनिटभर झाकण ठेवायचं. ते बघा
हे गेलं. आता बघा मसाल्याला छान कलर आला आहे. म्हणजे कलर छान आला आहे ना, तर मग तरी पण येते आणि भाजी पण वास छान लागतो. आता इकडं गरम पाणी करायचा. कधीही काळ्या मसाल्याच्या भाजीमध्ये ना, कोणत्याही तरीच्या भाजीमध्ये गरम पाणी घालायचं, म्हणजे तरी छान येते. जास्त तेलाची गरज नाही पडत. आता तुम्हाला जितकी पातळ लागतं, घट लागतं त्याप्रमाणे ना करून घ्यायची. थोडंसं पतलंच करायचं, कारण की आपले हे मसाले ना चांगले फुगतात आणि मग घट्टसर होतं. त्यासाठी थोडीशी पतलीच करायची. हे बघा आता मस्त पतलं झालं आहे. आता याला ना पाणीचं अंदाजाने तुम्ही घालू शकता. हे बघा इतकं पतलं केलं आहे मी. अजून घट्ट होणार आहे उकळलं की, म्हणून मी थोडंसं पतलंच ठेवलं आहे. आता त्याचं बॅटर त्याच्या डुबक्याचे आपण साहित्य बघूया. डुबक्या वेगळ्या करावं लागतात ना. आता इकडं काय केलं आहे, गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटीभर आणि अर्धी वाटीच बेसन पीठ घेतलं. गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं, बेसन पीठ कमी घ्यायचं. आता लाल तिखट घातलं आहे, जिरं घातलेत आणि आपली लसणाची पेस्ट होती ना थोडीशी, ती पण घालून घेतली आणि हळद घातली थोडीशी, अर्धा चमचा. आता याला ना सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात पाणी घालून इकडं ना त्याच्यामध्ये मीठ घालायचं. भाजीमध्ये मीठ घालायचं राहिलं होतं, उकळतानीच घालून टाकायचं, म्हणजे मीठ छान लागतं. हे बघा इतकी घट्ट, थोडीशी उकळल्याने घट्ट झाली. आता इकडं काय करायचं, आपल्याला त्याला पाणी घालून घ्यायचं आणि याचा ना आपण पोळ्याला तिंबतो का चपातीसारखा, तसा गोळा करून घ्यायचा. अगदी तसंच करून घ्यायचं. थोडंसं पटकन होतो, काही वेळ नाही लागत. हे बघा मस्त. आणि त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. आता हा गोळा आपला तयार झाला. याच्यात थोडंसं तेल घालून ना थोडंसं 1 मिनिटभर ठेवायचं, म्हणजे चांगला तो मुरतो आणि त्याला चांगला चिकटपणा येतो. म्हणून अगदी 1 मिनिटभरच ठेवायचं, काही जास्त वेळ नाही ठेवायचं. हे बघा असा मी मळून घेतला आहे मी. आता एक पोळपाटला ना तेल लावून घ्यायचं, कारण आपल्याला त्या डुबक्या करायच्या ना आता. आणि तो आपण जो उंडा भिजवला होता का, तो करून असा लंबा करून घ्यायचा. आता याचे 2 भाग केलेत मी आणि एका भागाला असं लंब करून घेतलं आहे. थोडंसं चपटं केलं आणि याच्या चाकूनी छोट्या छोट्या वड्या पाडल्या. आता तुमच्या पसंतीने तुम्हाला जास्त मोठ्या पाडायच्या का छोट्या पाडायच्या, हे तुम्ही तुमचं ठरवू शकता. पण छोट्याच पाडा, कारण की ह्या फुगतात जास्त. हे बघा अशा बारीक बारीक मी वड्या पाडून घेतल्या. खूप छान लागते भाजी, एकदम मटणासारखीच. मटण्याचा रस्सा जसा लागतो का तशीच भाजी लागती. हे बघा आता मी दुसऱ्या याची पण छोटीशी गोळी करून घेतली. अशा मी माझे सगळ्या वड्या पाडून घेतल्या डुबक्या. आता ह्या डुबक्या काय करायच्या, आपण जो भाजी केलेली का उकळायला टाकली, तिला उकळी आली की ना ह्या डुबक्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या. अगदी थोडीशी हलकीशी उकळी आली कीच टाकून घ्यायच्या, कारण की दोन्हीलाही सोबतच उकळेल. कारण की ह्या डुबक्याही शिजल्या पाहिजे आणि आपली भाजीलाही घट्ट झाली पाहिजे, एवढी शिजली पाहिजे. त्यासाठी ना दोन्ही सोबतच टाकायचं आहे. बघा आता मी हे नाही का ना अगदी 10 मिनटं ठेवणार आहे, थोडंसं झाकण ठेवून. थोडीशी हलकीशी बघा उकळी फुटली. आता त्याला एकदम 10 मिनटंच ठेवायची, म्हणजे ना उकळी फुटेपर्यंत. हे बघा सगळं काढून घट्टसर झाली आता भाजी. छान वड्या तयार झाली आपली भाजी. गरमागरम भातासोबत, भाकरीसोबत खूप छान लागती. नक्की ट्राय करा. नक्की तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल ना, तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा. आणि हो भातासोबत तर नक्की ट्राय करून बघा, खरंच आवडेल तुम्हाला. कांदा, लिंबू, पापड भाजून खरंच भारी लागती. नक्की एकदा ट्राय करा आणि आवडली तर मला ना कमेंटमध्ये सांगायला विसरू